ई कॉमर्स एक्सपोर्टचा बिझनेस असा कितीचा मोठा बिझनेस आहे? त्या बिझनेसचा स्केल काय? बऱ्याच लोकांच्याकडून मला हा प्रश्न येतोय. या व्हिडिओमध्ये आपण त्याचंच उत्तर बघूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस आहे. मी एक ई कॉमर्स एक्सपोर्टर आहे. कोल्हापूरमधून मी ग्लोबली अवेलेबल मार्केट प्लेसेस आहे. मार्केट प्लेसेसवर माझे प्रोडक्ट सेल करतो. ई कॉमर्स एक्सपोर्टचा आवाका किती आहे? ई कॉमर्स एक्सपोर्ट केला तर हा बिझनेस कितपत ग्रो होऊ शकतो? या बिझनेसचं ॲक्च्युअल स्केल किती आहे? असे बरेचसे प्रश्न माझे व्ह्यूअर्स, आमचे स्टुडंट्स आणि माझी मित्रमंडळी पण विचारत असतात. कुठल्याही प्रकारचं हे जे ट्रान्झॅक्शन आपण कॅरी आउट करतो, ही ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होतं. तुम्हाला ऑर्डर जी आहे ती ऑनलाईन रिसीव्ह होते. त्यानंतर तुम्ही तुमचं प्रोडक्ट आहे ते पॅक करता आणि तुम्ही सेंड करता. या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा या ई कॉमर्स बिझनेसमध्ये तुम्हाला कुठेही जाऊन दुकान उघडायचं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला जी इन्व्हेंटरी आहे ती स्टोअर करून ठेवायची नाही आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसण्यासारखी. त्यामुळं बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की कितीचा मोठा हा बिझनेस होऊ शकतो. त्यांना इतकं याचं नॉलेज नाही आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमधून हे सांगतो की जर तुम्ही ई कॉमर्स एक्सपोर्ट करत असाल तर बेसिक एखादा बिझनेस रन करण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्या गोष्टी या बिझनेसमध्ये पण लागतात. जसं की तुम्ही बिझनेस रन करताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन या बिझनेसकडे पाहिजे. तुम्ही प्रॉपर वेळ या बिझनेसला दिला पाहिजे. त्यानंतर एखादा काही प्रॉब्लेम आला असेल तर त्याचं नीट रिझॉल्युशन काढून परत तो प्रॉब्लेम आला नसला पाहिजे असं त्या रिझॉल्युशनवरती तुम्ही काम पण केलं पाहिजे. या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत बिझनेस रन करताना त्याच गोष्टी तुम्ही इथं वर्कआउट कराव्या लागतात. त्या सोडून आपण नंबर्सकडे वळूया. जर एखादं ई कॉमर्स एक्सपोर्टचं तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असाल, साधारणपणे 2016च्या आधी गव्हर्नमेंटला हा जो ट्रेड आहे तो इतक्या प्रमाणात होतो रिकग्नाइज झालेला नव्हता. गव्हर्नमेंटला असं वाटतच नव्हतं की पार्सल थ्रू पण एक्सपोर्ट होतोय किंवा इंडियातून बरेचसे एक्सपोर्टर हा मार्ग अवलंबतायत आणि ई कॉमर्स एक्सपोर्ट करतायत असं गव्हर्नमेंटला रिकग्नाइज झालेलं नव्हतं. त्यामुळं गव्हर्नमेंटनं काय केलेलं, ई कॉमर्सचा जो ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनला लिमिट होतं 40,000 रुपयाचं, 40,000 इंडियन रुपये. म्हणजेच काय, जर तुम्हाला एखादं ई कॉमर्सचं ट्रान्झॅक्शन करायचं असेल एक्सपोर्टचं तर एका इनवॉइसची व्हॅल्यू ही 40,000 रुपयापेक्षा कमी असली पाहिजे. हे मॅटर त्यावेळी करत नव्हतं की तुम्ही दिवसाला किती इनवॉइस करताय किंवा किती ऑर्डर करताय. पण एक जी ऑर्डर आहे ती 40,000च्या वरची नको. ठीक आहे. जसं जसं गव्हर्नमेंटला हा ट्रेड कळत गेला, गव्हर्नमेंटने त्यामध्ये चेंजेस आणत गेले आणि आत्ताच्या घडीला सेलर्स वाढले, ई कॉमर्स एक्सपोर्टर्स भारतातून वाढले. त्यावेळी गव्हर्नमेंटला हा ट्रेड रेकग्नाइज झाला आणि 2021-22ला गव्हर्नमेंटने काय केलं, हे जे लिमिट होतं 40,000 रुपयाचं ते वाढवून आता जे करंट कंडिशनला गव्हर्नमेंटनं याचं ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू जी आहे ती 10 लाख रुपये केली, 10 लाख इंडियन रुपीज. त्याच्यावरून आपल्याला हे कळते की गव्हर्नमेंट देखील सिरियसली या बिझनेसकडे बघते आणि लोक हा इतक्या मोठ्या प्रमाणावरती बिझनेस करतात. एका इनवॉइसची व्हॅल्यू आता आपण 10 लाखापर्यंत करू शकतो आणि असे कितीही दिवसभरात तुम्ही इनवॉइस केले तरी करू शकतो. लिटरली लोक मोटर्स स्क्रॅपचा जो व्यवसाय आहे ई कॉमर्सचा स्क्रॅप एक्सपोर्ट करतायत. त्यानंतर क्लोथिंग इंडस्ट्री तरी आहे, क्लोथिंग पण करतायत. त्यानंतर जे जेम्स अँड ज्वेलरीचे आयटम आहेत ते देखील लोक एक्सपोर्ट करतात. 10 लाखापर्यंत एक इनवॉइस ही एक चांगली व्हॅल्यू आहे आणि हे देखील हे नंबर्स तुम्हाला असं सांगतात की हा बिझनेस हा चांगला प्रॉफिट देणारा, चांगला ग्रोथ करणारा आणि हा एका चांगल्या स्केलला जाऊन राहणारा बिझनेस आहे. त्यामुळं तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही देखील या बिझनेसकडे वळू शकता. त्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.